मित्र हो, सध्या संपूर्ण राज्यभरात एका भोंदू बाबाच्या अंकशास्त्राची, त्याच्या लीलांची आणि त्याच्या प्रचंड मोठ्या बेनामी मालमत्तेची चर्चा सुरू आहे. अनेक आमचे वाहिन्यांमधले मित्र, वाहिन्यांमधले सहकारी या भोंदू बाबावर बातम्या करत आहेत. पण हा भोंदू बाबा अशोक एकनाथ खरात उर्फ कॅप्टन नेमका कसा गाळात आला, त्याची काय नेमकी कार्यपद्धती आहे, याच्याबद्दल आता अनेक गोष्टी सुरू आहेत. पण मी काही तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही नीट समजून घ्या. आणि प्रत्येक वेळेला जो आपला व्हिडिओ असतो त्यामध्ये बिटवीन द लाईन्स बऱ्याच गोष्टी असतात. तुम्हाला जर समजल्या तर तुम्ही समजून घ्या, यथावकाश मी त्या समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आत्ता मला जे दिसतंय ते या भोंदू बाबाचं प्रस्त संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात जे काही पसरलं ते काही भ्रष्ट राजकारण्यांमुळे आणि त्याचबरोबर काही IAS आणि IPS अधिकाऱ्यांबद्दल सुद्धा, की त्यांच्याबरोबर त्याचे असलेले साटेलोटे हे सुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी कारणीभूत ठरले. पण या सगळ्यांमध्ये एक अत्यंत वादग्रस्त IPS अधिकारी आहे ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार पुढे आला. आणि या IPS अधिकाऱ्याने जे काही अभय दिलं होतं या बाबाला किंवा या कॅप्टनला, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातले ताई आणि भाई हे दोघंही गाळात जाणार आहेत. हे कोण आहेत ताई भाई, तुम्हीच मला सांगायचं. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेन. तुम्ही व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये त्यांची नावं मला जरूर कळवा. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, एखादी घटना घडली किंवा एखादी राजकीय गोष्ट घडली किंवा एखादी सामाजिक गोष्ट घडली की त्याच्या बिटवीन द लाईन्स किंवा त्याच्या मागे नेमकं काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळेच तुम्ही टाइम महाराष्ट्राला इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे. अगदी अल्पावधीत आपण 3 लाखाचा जो टप्पा पार पडलाय तो आपल्या याच शैलीमुळे आणि तुमच्या अथक आणि अविरत प्रेमामुळे. त्याबद्दल तुमचे आभारच आहेत. हा जो अशोक एकनाथ खरात नावाचा जो माणूस आहे हा सिन्नर तालुक्यातल्या कहांडळवाडी या गावचा आहे. हे त्याचं मूळ गाव. पण तो त्या गावामध्ये जवळपास 20-25 वर्ष काही फिरकलेला नव्हता. तो कुठे होता, काय होता हे कोणालाच माहिती नाही. आता काही लोक असं सांगतात की तो मर्चंट नेव्हीमध्ये होता, काही लोक सांगतात तो नेव्हीमध्ये होता. पण प्रत्यक्षात जेव्हा सरकार दरबारी तो काय करतो हे लिहायची वेळ आली त्यावेळेला त्याने सांगितलं होतं, मी स्थावर मालमत्तेचा व्यवसाय करतो. आता हा अशोक एकनाथ खरात हा याला कॅप्टन म्हणतात किंवा याला कॅप्टन म्हणायचे. याचं खूप मोठं प्रस्त उत्तर महाराष्ट्रामध्ये तयार झालं गेल्या काही वर्षांमध्ये. आता हे सगळं कोणामुळे सुरू झालं किंवा हे सगळं काय झालं, हा कसा मोठा झाला आणि कसा हा गाळात गेला तेच मी आपल्याला सांगणार आहे. हा मोठा झाला एका मूळच्या कोकणातल्या माणसामुळे. त्या माणसाचं नाव आहे दिनेश परब. ते राहतात भायखळ्याला. आता हे दिनेश परब स्वतः उद्योजक आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करणं हा या दिनेश परब यांचा खाक्या होता. आणि त्यामुळे थोडंसं धैर्याने, कोकणातला माणूस आहे, डेअरिंग करत काही व्यवसाय करतो, आपले संबंध बनवतो, गोड बोलतो. त्यामुळे या कोकणी लोकांकडे जे काही लोक आकर्षित होतात तशा पद्धतीत दिनेश परब यांच्याकडे महाराष्ट्रातले अनेक उद्योजक, राजघराण्यातले काही मंडळी, दिल्लीतले काही बडे राजकारणी असे सगळे या दिनेश परब यांच्या संपर्कात होते. आता या दिनेश परब आणि अशोक खरात यांची भेट कुठे झाली तर नर्मदा परिक्रमेच्या वेळेला 17 वर्षापूर्वी यांची दोघांची भेट झाली. आणि त्यातून काही गोष्टी चर्चेतून पुढे आल्या आणि ते सगळं सुरू झालं. आता हा जो अशोक खरात आहे याला राजेंद्र जासूद आणि दिनेश परब यांच्यामुळे भरभराटीचे दिवस आले. कारण हे दोघे, आता यातले एक आहे दिनेश परब, हे मूळचे कोकणातले, राहतात भायखळ्याला. आता हे राजेंद्र जासूद आहेत पुण्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा वावर आहे, व्यवसायामधलं नाव आहे, प्रामाणिकपणे काम करतो. या राजेंद्र जासूद यांनीच पुढाकार घेऊन आणि स्वतःची पदरमोड करून या अशोक खरातला 35 कोटी रुपयांचा बंगला बांधून दिल्याची माझी माहिती आहे.
तपासून घ्यायचे तपशील, कारण आपल्या माहितीमध्ये काहीच इकडे 19-20 होत नाही. त्या बंगल्याला असलेले जे कंपाऊंड आहे त्याच्यावरती खर्च झाले 3 कोटी रुपये. आता हा जो अशोक खरात आहे याला काय येतं, तर याला येतं अंकशास्त्र. दुसरी गोष्ट, हा तुमच्यावरती एक विशिष्ट पद्धतीची मोहिनी करू शकतो, प्रभाव पाडू शकतो. त्यामुळे याच्या समोर गेलेला कोणीही व्यक्ती हा प्रभावित होतो. आणि याच्याकडे ही विद्या होती का, तर आता खूप मोठ्या वर्गाचं म्हणणं असं आहे की हो, होती. मला व्यक्तिगत जी काही माणसं माहिती आहेत त्यांच्यानुसार ही विद्या याला येते किंवा हा या विद्येमध्ये पारंगत आहे असं सांगणारे मला अनेक लोक भेटले. आपण पाहिलं असेल गेले इतके दिवस ते सगळं सुरू आहे, मी त्याच्यात हात घातला नव्हता. याचं कारण याची माहिती नीट आपल्यापर्यंत नाहीये, तोपर्यंत आपण याला छेडछाड करू नये असं मला वाटत होतं. आता या अशोक खरातने काय केलं ते मी आपल्याला सांगतो. या अशोक खरातने जे काही महिलांबरोबरचे अश्लील चाळे असतील, महिलांबरोबरचे काही दुर्व्यवहार असतील, त्यांचं लैंगिक शोषण असेल, याच्या क्लिप्स बनवल्या. आणि याच्या क्लिप्स बनवल्या कोणी, तर याचा एक शिपाई आहे. हा शिपाई आहे, त्याचं नाव आहे निलेश जाधव. हा निलेश जाधव सुद्धा उत्तर महाराष्ट्रातला, आता सध्या तो गायब असल्याचं सांगितलं जातंय. हा मागासवर्गीय समाजाचा आहे. याने एका मराठा मुलीशी लग्न केलेलं आहे आणि याच्या पत्नीवर पण या अशोक खरातने वक्रदृष्टी टाकली. तिलाही मोहात आणि तिलाही आपल्या मायाजालात ओढून तिच्याबरोबरही अनैतिक प्रकार करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर या निलेश जाधवला कामावरून काढून टाकण्यात आलं, कारण त्याने या सगळ्या गोष्टीबद्दलचा आरडाओरडा केला. आता ह्या दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांच्या बरं ह्या सगळ्याची पेनड्राईव्ह बनवलेली होती, या सगळ्याच्या क्लिप्स बनवलेल्या होत्या. आणि हे सगळं तुम्ही करताय हे चुकीचं आहे, हे ज्या वेळेला या निलेश जाधव सहित आपल्या आणखी काही निकटवर्तीयांच्या, सहकाऱ्यांच्या किंवा माहितीतल्या लोकांच्या कुटुंबातल्या तरुणींशी आणि महिलांशी या अशोक खरातचे दुर्व्यवहार वाढायला लागले, त्यावेळेला याला काही मंडळींनी सांगितलं होतं तुम्ही हे करू नका, तुम्ही जरा स्वतःला नियंत्रणात ठेवा. त्यापैकीचे 2 लोक होते दिनेश परब आणि राजेंद्र जासूद. पण या कॅप्टन खरातच्या डोळ्यावर इतकी सत्तेची मस्ती आणि माज आलेला होता तो कोणामुळे, तर सगळ्यात अधिक तो रुपाली चाकणकरांमुळे, ज्यांना अख्खा महाराष्ट्र ताई या नावाने ओळखतो. आता त्या ताई या बिरुदासाठी किंवा उपाधीसाठी योग्य आहेत की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या, पण अत्यंत भंपकगिरी आणि नुसतं प्रसिद्धी 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 एवढंच त्यांचं काम आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आता यांच्या विरोधात काही बोललं की आमच्या काही मित्रांना त्रास होतो, ते राजकीय आहेत, सामाजिक आहेत, मग ते वारंवार आपल्याला फोन करतात, ताईंबद्दल असं बोलू नका असं सांगतात, पण त्याचा काही उपयोग आपल्यावर होऊ शकत नाही. या रुपाली चाकणकरांना स्वर्गीय अजित पवारांनी सुद्धा सांगितलं होतं तू या भोंदू बाबाच्या नादाला लागू नको, पण तरीही रुपाली चाकणकर ऐकल्या नाहीत. राज्य महिला आयोगाची अध्यक्षा आपल्या पदराने या भोंदू बाबाचे पाय पुसते, याच्यासारखं दुर्दैव या पुरोगामी महाराष्ट्रासमोर दुसरं काही नाहीये. त्याच्या डोक्यावर छत्री धरते. इतकंच नव्हे तर अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांना सुद्धा रुपाली चाकणकर या भोंदू अशोक खरात याच्याकडे घेऊन गेली होती. आता या अशोक खरातने काय केलं ते तुम्हाला सांगितलंच मी की या सगळ्या गोष्टी त्याने केल्या अनैतिक, आणि या सगळ्या हा जो पेनड्राईव्ह होता आणि याचे ज्या क्लिप्स होत्या या अशोक खरातला मिळवायच्या होत्या. म्हणून त्याने काय केलं, त्याने सिन्नर तालुक्यातलं जे शेवटचं गाव आहे, वावी गाव आहे, त्या वावी गावामध्ये एक तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल केली 29 डिसेंबर 2025 ला दुपारी 13:20 म्हणजे किती, 1:20. आणि ही तक्रार का दाखल केली, तर ही तक्रार दाखल केली याचं कारण असं आहे की ही तक्रार दाखल करून या दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांना अटक करावी आणि त्यांच्याकडून पोलिसांकरवी त्या वादग्रस्त IPS अधिकाऱ्याचं वजन आणि वर्दी आणि प्रशासन वापरून या क्लिप्स, हे पेन ड्राईव्ह आणि हा सगळा जो काही फोटोग्राफ्स, हा सगळा ऐवज या अशोक खरातला आपल्याकडे काढून घ्यायचा होता. पण हे आधी त्याला सांगत होते की असं तुम्ही करू नका, तरी तो काय ऐकला नाही. शेवटी हे दोघं जण इथून
निघून गेले आणि त्यांनी आपली अटक टाळण्यासाठी थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर या दोघांच्या मदतीला महाराष्ट्रातला कोणताच राजकारणी यायला तयार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या ताई तर मी आपल्याला सांगितल्या. एक भाई असे आहेत की जे मंत्र पूजा, तंत्रपूजा, देवदेवस्की, जादूटोणा याच्यातच विश्वास करतात. त्यांनी दिलेला प्रसादही लोक अगदी निसंकोच मनाने स्वीकारत नाहीत. उदी, अंगारे इतक्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणच्या भोंदू बाबांना किंवा या सगळ्या महाराजांना वश झालेला असा हा महाराष्ट्राच्या राजकारणातला बाई याच्या आधी एका माजी मुख्यमंत्र्यांना घेऊन मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलामध्ये या कॅप्टनला भेटला होता. त्या माजी मुख्यमंत्र्याची, त्याच्या पत्नीची आणि मुलाची भेट सुद्धा या भाईंनीच घालून दिली होती. हा भाई चेहऱ्याने साळसूद दिसतो, अगदी राजकारण्यांसारखा पेहराव करतो, नाकावर चष्मा ठेवतो, गोल गोल बोलतो आणि त्याची भीती त्याच्या जिल्ह्यामध्ये पण इतकी आहे की याने दिलेलं पाणी जर प्यायलो तर आपल्याला हा काहीतरी करेल अशी भीती वाटून लोक याच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. याच भाईने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या भेटीमध्ये जेव्हा ते शिर्डीला गेले होते तेव्हा नेण्याचा प्रयत्न केला होता आणि एकनाथ शिंदे हे या भाईच्या सांगण्यावरूनच या कॅप्टन अशोक खरातकडे गेले होते. आता हा जो वादग्रस्त IPS अधिकारी आहे त्याने जे हे सगळं या बाबाने सांगितल्यामुळे या दोन तरुणांना अटक करण्याचं जे काही एक षडयंत्र रचलेलं होतं त्याचा धसका घेत हे दोघं जण निघून गेले. न्यायालयामध्ये त्यांनी तिकडे आपली अटक थांबवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याच वेळेला त्यांनी काय केलं, एका राजघराण्यातून जे काही दिल्लीत उठबस करणारे लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधत थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना ही सगळी गोष्ट सांगितली आणि यासाठी अमित शहा यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांनी तिथून थेट देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि हा कोण भोंदूबाबा आहे याचा बंदोबस्त करा अशा स्वरूपाच्या सूचना दिल्याची माझी माहिती आहे. आता हा जो कॅप्टन खरात आहे या कॅप्टन खरातने या सगळ्या गोष्टी करताना त्याच्याकडे कोण कोण जात होते त्यांचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत. फोटोग्राफ्स नाही आहेत अशातला काही भाग नाहीये. निलेश लंके आहेत. निलेश लंकेंना खासदारकी लढण्याचा सल्ला पण त्यांनीच दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील आहेत, सुजय विखे आहेत, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, जयंत पाटील, एकनाथ शिंदे ही सगळी मंडळी या भोंदूबाबाकडे जात होती. 9 जानेवारी 2026ला याच्या मुलीचं लग्न झालं. याच्या मुलीने एका दिल्लीतल्या तरुणाशी प्रेमविवाह केला आणि नाशिकमधल्याच एका आलिशान रिसॉर्टमध्ये या अशोक खरातच्या मुलीचं लग्न झालं. त्यावेळेला अनेक बडी नामवंत राजकीय मंडळी, त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिक, अनेक IAS अधिकारी, अनेक IPS अधिकारी या लग्नाला पोहोचले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या लग्नासाठी विमानतळावर उतरल्यानंतर एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या कानात सांगितलं की साहेब जर या लग्नाला जाणं टाळता आलं तर बघून घ्या. त्यामुळे ते त्या लग्नाला न जाताच मागल्या पावलाने परत आले. आता ह्याच्या अशोक खरातची पत्नी अत्यंत साधी आहे, तुम्हाला सांगतो. तिला सतत रुपाली चाकणकरांची या कॅप्टन बरोबर असलेली जवळीक सलत होती आणि तिने अनेक वेळेला याबाबत तक्रार केली होती. रुपाली चाकणकर या कोणत्याही स्वरूपात ऐकत नव्हत्या, त्या पूर्णपणे त्याच्या कह्यात गेल्या होत्या आणि या रुपाली चाकणकरांनी या अशोक खरातसाठी जे काही गालीचे महाराष्ट्राच्या सगळ्या पक्षांमध्ये अंतरले होते ते पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. अनेक आक्षेपार्ह फोटो या संदर्भातले उपलब्ध आहेत. आता SITची चौकशी सुरू झालेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर या SITच्या चौकशी करणाऱ्या समितीमध्ये किंवा त्या पथकामध्ये कोणते अधिकारी आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी तपासून घ्यायला हवं. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या वादग्रस्त मंडळींना किंवा पोलीस अधिकाऱ्यांना जर या संपूर्ण सगळ्या तपासाच्या अगदी प्रक्रियेमध्ये सोडा, पण त्याच्या धाग्या दोऱ्याला जरी शिवण्याची मुभा मिळाली तर हे सगळे पुरावे गायब होऊ शकतात. या सगळ्या पुराव्यांचं काय वाटेल ते होऊ शकतं आणि त्यामुळे
या अशोक खरातचं प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. अनेक राजकारणी जे आहेत ते याच्याकडे, हा मुंबईत आला की ताज आणि ओबेरॉय अशा पंचतारांकित हॉटेलात थांबायचा. सर्वसाधारण नागरिक ज्या लॉबीमधून जातात त्या लॉबीमधून हा कधीही जायचा नाही. हा VIP-च्या लॉबीमधून थेट रूममध्ये जायचा. हा ज्या सूटमध्ये राहायचा ते सगळे सूट जॉईंट असायचे. याच्या मुलीच्या लग्नात वाटलेल्या साड्या, त्याचे दागिने, त्याचं जेवणावळी किंवा त्याच्या इतर सगळ्या गोष्टी या वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या जवळच्या लोकांच्या कुटुंबातल्या महिलांना आणि लेकी सुनांना ज्या वेळेला हा नासवायला लागला त्या वेळेला दिनेश परब आणि राजेंद्र जासूद यांनी त्याच्या विरोधात हे सगळं सुरू केलं. पण तेच स्वतः आता अडचणीत येतील अशा पद्धतीची व्यवस्था ही केली गेली. आता या अशोक खरातला आतापर्यंत का हात लागला गेला नाही, तर सगळ्याच पक्षामध्ये त्याचे लोक आहेत. त्याचे लोक शिवसेनेत आहेत, त्याचे लोक सर्वात जास्त राष्ट्रवादीमध्ये आहेत. म्हणजे जेव्हा रुपाली चाकणकरांना अजित पवारांनी सांगितलं की तू या भोंदू कॅप्टनच्या नादाला लागू नको, त्यावेळेला राष्ट्रवादीचा एक बडा नेता रुपाली चाकणकर कशा बरोबर आहेत आणि या कॅप्टनकडे कशी दिव्य शक्ती आहे हे सांगायला थेट अजित पवारांकडे पोहोचला होता. मित्रहो, या सगळ्या प्रकारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय व्हायची ते मी आपल्याला सांगतो. जसं आता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा एक द्रव्य पदार्थ अनेकांना द्यायचा आणि त्या द्रव्य पदार्थामध्ये ते साधं सर्दी खोकल्याचं औषध असायचं. त्याच्यामध्ये वायग्रा टाकून हा अनेकांना द्यायचा आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये होणारे बदल हे या भोंदू बाबाने दिलेल्या औषधाच्या दिव्य शक्तीमुळे होत असल्याची अनुभूती अनेकांना मिळायला लागली. जे राजकारणी याच्याकडे जायचे त्यातले अनेक राजकारणी या अशा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. मित्रहो, या 17 वर्षाच्या संबंधांमध्ये या दिनेश परब यांच्या बरोबर हा जवळपास 51 ते 52 देशांमध्ये प्रवास करून आलेला आहे, पर्यटन करून आलेला आहे. अत्यंत हाय प्रोफाईल राहणीमान आणि त्याचबरोबर अनेक IAS आणि IPS अधिकाऱ्यांकडे असलेलं आपलं सेटिंग, याच्यामुळे गेली 17 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ हा माणूस सुरक्षित राहिलेला आहे. आपल्याला जर या माणसाच्या बद्दल जर काही अत्यंत कठोर आणि कडक शासन आणि तपास करायचा असेल तर एकमेव आशा मला जी दिसते ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस. कॅप्टन खरात नामक भोंदू बाबाचे सगळे काळे धंदे आता उघड होणार आहेत. देवाभाऊंनी SIT स्थापन करून तपास थेट IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या हातात दिलाय. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सत्य बाहेर येणार आहे. किती मोठं जाळ आहे तेही समोर येईलच. यात कोण कोण आहे तेही समोर येईलच. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या तमाम बहिणींना विनंती आहे, या भोंदू बाबाने जर कुणाला फसवलं असेल, अत्याचार केला असेल, याबद्दल तुम्हाला काही माहितीही असेल आणि कोणी पीडितही असतील तर कृपया पुढे या. न घाबरता तक्रार करा. आपले देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि लक्षात ठेवा, हे सरकार ऍक्शन घेतं, फक्त भाषण करत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्याचं कारण इतकंच आहे की त्यांना थेट दिल्लीतून याचा बंदोबस्त करा अशा स्वरूपाच्या सूचना आलेल्या आहेत. मित्रहो, या अशोक खरात याला वाचवण्यासाठी अनेक राजकीय नेते प्रयत्न करतायत. मी ज्या भाईंचा उल्लेख केला त्या भाईंनी मुंबईतल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींना की ज्यांची प्रशासकीय उडबस असते अशा एका व्यक्तीला फोन केला होता आणि त्यांनी असं म्हटलं की कॅप्टनच्या मिसेसचा फोन आला होता, आपल्याला कॅप्टनना मदत करावी लागेल. पण मित्रहो, तोपर्यंत कॅप्टनच्या 99 अपराधांचा जो काही घडा होता तो भरलेला होता. हे 2 तरुण, एक सिंधुदुर्गातला आणि दुसरा पुण्यातला, दिल्लीत पोचले होते. तिथून सूत्र फिरली होती आणि देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं प्रशासन कामाला लागलं होतं. पण अजूनही माझ्या मनात एक किंतु परंतु आहे, तो डागाळलेल्या खाकीचा आणि बरबटलेल्या खादीचा. आता याच्यातून वाट काढत जर फडणवीस काही करणार असतील तर हा अशोक खरात ज्या महादेवाचा भक्त आहे त्या महादेवानेच
आता तिसरा डोळा जर उघडला नाही तर असे अनेक कॅप्टन आणि अशोक खरात आपल्याला राज्यभरात विखुरलेले आणि पसरलेले दिसतील। या संपूर्ण प्रकरणाबद्दल मित्रहो आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला जरूर लिहून कळवा। आपण जे कळवाल त्या सगळ्या गोष्टी याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेतल्या जातील एवढं मी आपल्याला आश्वस्त करतो। आणि या कॅप्टन उर्फ अशोक खरातला जे काही शासन होईल किंवा ज्या काही गोष्टी होतील त्या वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपल्याकडेही काही माहिती असेल तर जरूर मला कळवा। महाराष्ट्राच्या राजकारणातली एक अशी चटपटीत महिला की जिचा वन पीसमध्ये या भोंदू बाबाच्या बाहुपाशामध्ये असलेला फोटो हा सध्या माझ्याकडे आहे, पण पत्रकारितेची काही आचारसंहिता असल्यामुळे आणि याचे अनेक कारनामे अजून होणार असल्यामुळे या अशा अनेक गोष्टी मी माझ्याकडे ठेवलेल्या आहेत। यथावकाश मी त्या आपल्यापर्यंत पोचवेन इतकं सांगतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।